नमस्कार. मागील भागात आपण बघितलं असेल की विदिशावर खुनाचा आरोप होतो. चला आता आपण पुढे बघूया क्षितिज विदिशाला सोडवतो की नाही. क्षितिज काय बोलावे ते समजत नव्हतं विदिशाला आणि पुढच्या क्षणी क्षितिज निघून गेला. दुसऱ्या दिवशी विदिशा पुन्हा कॅबिनमध्ये येऊन बसली. काय काम करतेस तू? कंपनीत आहे. लग्न झालं का बाकी आहे तुझं? हो सॉरी, असलम बॉयफ्रेंड आहे तुझा. लग्न न करताही सगळ्या गोष्टी करतात आजचे तरुण आणि तरुणी, नाही का? तुम्ही मला चुकीचं समजत आहात. असलम माझा नाही, वेदिकाचा मित्र होता. 2 मुलींचा एकच मित्र असू शकतो ना? मी अजून असलम नावाच्या व्यक्तीचं तोंड देखील पाहिलेलं नाही. कमाल आहे बुवा, तू असलमला पाहिलं नाही? वॉचमॅनने रुमालाने तोंड झाकलेला तरुण पाहिलेला नाही. पैशाची बॅग तर अजून तुझ्याशिवाय कोणीच पाहिलेली नाही. बाकीचं उद्या पाहू. निघ. रोज सकाळी पोलीस स्टेशनला येणे, 3-4 वाजता कॅबिनमध्ये जाणे, अर्धा तास क्षितिजला सामोरे जाणे, असे चक्र सुरू होते. क्षितिज विदिशाचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसे. कधी लेडी कॉन्स्टेबल समोर तर कधी स्टाफ समोर. 2 महिन्यापासून हे चक्र सुरू होतं. विदिशाची नोकरी गेलेली होती. गावाकडे विदिशाची चिंता करून करून आई दवाखान्यात ॲडमिट झालेली होती. सतत 24 तास एक माणूस सतत तिच्या मागे फिरत होता. नेहमीप्रमाणेच आजही चौकशी चालू झाली. रोज रोज चक्रा मारत आहात, त्यापेक्षा गुन्हा कबूल करा ना. विदिशा काहीच बोलत नव्हती. ती फक्त खाली मान घालून बसली होती. जी मुलगी मायबापाला झाली नाही ती मैत्रिणीला काय होणार? असलम कोण? बॉयफ्रेंड आहे. कालच पकडला आहे मी त्याला. 2 लाख कॅश असलेली बॅग सापडली आहे त्याच्याकडे. क्षितिज विदिशाच्या खुर्ची शेजारीच टेबलवर बसून बोलू लागला. पण तरीही विदिशा काहीच बोलत नव्हती. आपल्याला तुरुंगात जावंच लागणार आहे. आपण आपल्या आईवडिलांना आणि देशमुख कुटुंबियांना जो त्रास दिला त्याची शिक्षा आपल्याला मिळणार आहे, हे तिला समजून चुकलं होतं. तेवढ्यात तात्या कॅबिनमध्ये दाखल झाले. तात्यांनी कॅबिनमध्ये शिरताच दोन्ही हात जोडून क्षितिजच्या पायावर डोके ठेवले. साहेब, माझी बायको खूप सिरियस आहे. आमच्या मुलीकडून चूक झाली, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. माझ्या बायकोसाठी माझ्या मुलीला खुनाच्या या केसमधून सोडवा, ही नम्र विनंती करतो तुम्हाला. अहो तात्या, सगळं काही ठीक होईल. तुम्ही घरी जा आता. विदिशा पाठमोरी बसूनच सगळं ऐकत होती. तात्याच्या नजरेला नजर देण्याची हिंमतच नव्हती तिच्याकडे. पण तात्या बाहेर पडताच टेबलवर डोकं ठेवून थाय मोकलून ती रडू लागली. तू बाहेर निघ आता, संध्याकाळी बोलू. का संध्याकाळी? का आत्ताच बोला. मी खून केला आहे ना, असं स्टेटमेंट पाहिजे आहे ना तुम्हाला? मी तयार आहे गुन्हा कबूल करायला. सहन नाही होत मला आता. बंद करा हा खेळ. तुमच्यासोबत लग्न म्हणजे केवळ देशमुख वाड्यातील शोभेची बाहुली बनणं होते. स्वतःची निर्णयक्षमता गहाण ठेवून नवऱ्याच्या मागे चालणं पटलं नव्हतं मला. माझं शिक्षण, माझी मेहनत वाया जाणार होती. तुमच्या घरी आणि तात्यांना सांगून काही उपयोग नव्हता. मग काय करायला हवं होतं मी? विदिशा रडतही होती आणि संतापून बोलतही होती. मला सांगायला हवं होतं ना, मी बोललो असतो तात्यांशी. तुमचं ऐकून तात्यांनी मला पुण्यात पाठवलं असतं का? अगोदरच त्यांच्या मुलीच्या शिक्षणाला विरोध होता. आईने भांडून भांडून मला पुण्यात शिकायला पाठवलं.
शेवटच्या क्षणी असंही झालं आणि मंडप सोडून पळाले मी. आणि माझं काय? माझ्यासोबत 4 महिने फिरलीस, माझ्या भावनांशी खेळलीस, त्याचं काय? माझ्या आई वडिलांचा यात काय दोष होता? मला वाटत होतं तुम्हाला फोन करावा, पण हिंमत होत नव्हती. तुला जे करायचं होतं ते तू केलंस. आता मला जे करायचं आहे ते मी करेन. निघ बाहेर. विदिशा हताश होऊन पुन्हा बाहेरच्या बाकड्यावर येऊन बसली, पण डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. सर, ती मुलगी खूपच रडते आहे बाहेर. तिला घरी पाठवू का? क्षितिज काहीच बोलला नाही. शेवटी कदमने स्वतःच विदिशाला घरी सोडून दिले. विदिशा गावाकडे गेली. आईला भेटली. दोघीही गळ्यात गळे घालून रडू लागल्या. माझी पोरगी, कशात अडकलीस? तुझ्याकडून खून होणे अशक्यच आहे. कशी सुटशील तू आता यातून? मी तुम्हाला सगळ्यांना छळलंय ना, म्हणून मला ही शिक्षा मिळाली आहे. आई, म्हणतात ना, पेरतो तेच उगवतं. काही होणार नाही आहे तुमच्या पोरीला. केस सॉल्व झाली आहे मावशी. अस्लम नावाच्या माणसाने गुन्हा कबूल केला आहे. वैदिकाचा प्रियकर होता तो. दोघांचाही पैशावरून वाद होता आणि त्यातच हा खून झाला. तुमची मुलगी निर्दोष आहे. आता लवकर बऱ्या व्हा आणि दवाखाना सोडा. क्षितिज पटपट बोलून निघून गेला. विदिशाचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ती क्षितिजच्या मागे पळू लागली. सर, सर, मी तुमचे हे उपकार कसे फेडू? लग्न कर माझ्याशी. काय? जस्ट जोकिंग. मुलगा आहे मला आता 1 वर्षाचा. मिस विदिशा. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.